गोपाळ बुवा केळकर महाराजांच्या आपण कथा वाचत आहोत. बखरीतली स्वामींची बखर, प्रकरण 97. जय स्वामी. भोसलेंची परीक्षा. एक वेळ त्या आठवड्यात आले असता. एक दिवस महाराज खाजबागेत वडाच्या झाडाखाली होते. सेवेकरी जवळ होते. इतक्यात एकदम उठून विहिरीजवळ आले आणि त्यांनी विहिरीतून पाणी आणण्यास सांगितलं. विहिरीतून तांब्या भरून आणला. त्या दिवशी महाराजांनी सकाळपासून काही खाल्ले नव्हते. मग थोडे काही खावे म्हणून चोळप्पाकडून श्रींची प्रार्थना करावी. श्रीने त्याने तांब्या फेकून दिला व रागाने ती शिव्या देऊन पूर्वस्थानी येऊन बसले. चोळप्पा आप्पासाहेबही बरोबर व्हायले. त्या दिवशी आप्पासाहेब असा नियम केला होता की महाराज काही खाल्ल्याशिवाय आपण बस खायचे नाही. महाराज डोक्यावर पाघरून घेऊन निजले. सुमारे 5 वाजता उठून भोसले यांच्याकडे पाहून रागाने म्हणाले, अरे गाढवा, उगाचच का उपाशी मरतोयस, निकाल जा बाहेर. तेव्हा त्यांनी अशी विनंती केली, आपण नैवेद्य घेतल्याशिवाय भोजन करायचे नाही असा मी निश्चय केला आहे. हे एकटा चोळप्पा तयारी करण्यास सांगितली. मग सभोवती कणानी वगैरे बोलून नैवेद्य अर्पण केलं. नंतर राहिलेला प्रसाद घेऊन भोसले आपल्या बिराडी गेली. असो, त्या खेपेस भोसले 18-10 दिवस राहिले व रोज स्नानाचा अर्धा थाट राव पाहून त्यास परम समाधान वाटले आणि निरंतर इथे सर्व सोडून राहावे असे त्यास वाटे. असे भोसले यांनी मनोभावाने राहिलेल्या दिवसात श्रींची सेवा केली. एक दिवस त्यांच्या कुटुंबाने चरणसेवा करण्यास आरंभ केला. तो महाराज रागून त्यांच्या एका श्रीमुखात भडकावून दिली आणि शिव्या देऊन म्हणाले, काय ग, आम्हाला भेट का आणलीस आहेस? ती म्हणाली, महाराज सांगाल ते आणि. समर्थ काही बोलले नाही. एक ताडभर हरभे तिच्या पदरात घालून त्या उभयंतास जाण्यास आज्ञा दिली. त्यांनी